नमस्कार. झेपमध्ये मी अश्विनी आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. शून्यातून यश प्राप्त करणाऱ्या उद्योजकांचा जीवन प्रवास आणि त्यांची यशगाथा दाखवणारा आपला हा कार्यक्रम म्हणजे झेप. आणि अशा यशस्वी उद्योजकांचा परिचय करून देणं हे आपल्या मालिकेचं उद्दिष्ट. व्यवसायात उतरल्यानंतर त्यात जम बसवणं तितकं सोपं नसतं. त्यासाठी कैक प्रकारचे कष्ट करावे लागतात. पिढीजात उद्योगाची कुठलीही पार्श्वभूमी नसताना लहानपणापासून उद्योगाचं स्वप्न बघणारे, संकटात विचलित न होता प्रयत्नपूर्वक ध्येय गाठणारे उद्योजक आजकालच्या तरुण पिढीसाठी नेहमीच आदर्श ठरतात. असेच जिद्दी, चिकाटी वृत्तीचे, कणखर स्वभावाचे आणि तितकंच मराठमोळे व्यक्तिमत्व म्हणजे क्राऊन रबर प्रॉडक्ट्स कंपनीचे सर्वेसर्वा माननीय श्री विनोद पटकोटवार सर. झेपच्या सर्व प्रेक्षकांना माझे विनम्र अभिवादन. माझा जन्म 1958 साली सप्टेंबरमध्ये हुबळी येथे झाला. माझ्या वडिलांचं नाव पुंडलिकराव विठ्ठलराव पटकोटवार आणि माझी आई प्रभा पटकोटवार. हुबळीमध्ये आई राहत असल्याने, माहेर असल्याने माझा जन्म हुबळीचा. त्याच्यानंतर पूर्णपणे मी आणि म्हणजे आई वडील आम्ही सगळे पुण्यामध्ये आलो. आम्ही जेव्हा माळीनगरहून पुण्यामध्ये आलो, हे वडील माळीनगरमध्ये सर्व्हिस करत होते, पुण्यामध्ये आलो तेव्हा जस्ट पूर येऊन गेला होता. म्हणजे 1961 सालची गोष्ट. म्हणजे मी 3 वर्षाचा असेल आणि माझी बहीण 6 वर्षाची असेल. मला तो एक किस्सा आठवतो आहे की आम्ही जेव्हा पुण्यामध्ये आलो, शिवाजीनगरपासून आम्ही आमच्या घराकडे जायला निघालो तेव्हा शनिवारवाड्याकडं त्यावेळेस टांगे होते, रिक्षा वगैरे फार रेअरली असायच्या. शनिवारवाड्याकडं आल्यानंतर आमच्या टांग्याचा घोडा सुटला आणि घोडा पुढं गेला आणि आमचा टांगा उलटा झालं. पहिलाच किस्सा म्हटलं पुण्यामध्ये असा मिळाला. आमचे बाबा खूप अपसेट झाले. आई आणि बाबा मागं बसले होते, मी आणि बहीण पुढं बसलो होतो. आम्ही वर, ते आई बाबा खाली बाहेर. असा तो पहिला किस्सा पुण्याचा अविस्मरणीय होता. तो लहान असताना आम्ही पुण्यात आलो. म्हणजे मी 4थी 5वीत मी असताना तो शाळेत असेल तेव्हा पुण्यात आलो. दोघेही आम्ही मॉडर्न हायस्कूलमध्ये शिकत होतो. मी गर्ल्स हायस्कूल आणि तो बॉईज हायस्कूलमध्ये. पहिल्यांदा आलो पुण्यात तेव्हा मला शाळेमध्ये ॲडमिशन मिळाली नाही मॉडर्नमध्ये, कारण ते पिरियड तो निघून गेला होता. मग मी 14 नंबर शाळेमध्ये पहिली ॲडमिशन घेतली, जी आमच्या घराच्या समोर होती. काँग्रेस भवन आत्ताचं आहे त्याच्या समोर होती. मग तिथे मी जवळजवळ 6 महिने काढले आणि मग जेव्हा जागा झाली इकडे पहिलीमध्ये तेव्हा मला मॉडर्नमध्ये एंट्री मिळाली आणि तिथून मग माझ्या मॉडर्नमधल्या शालेय जीवनाची सुरुवात झाली. आम्ही खूप एन्जॉय केलं. आई माझी पालक शिक्षक संघाची अध्यक्षा वगैरे पण नव्हती, त्यामुळे एक वेगळंच रिलेशन सरांबरोबर, मित्रांबरोबर होतं. शाळेतसुद्धा जाताना तो अगदी काळजीपूर्वक न्यायचा मला, चल ताई करून. आणि मग नंतर आम्ही स्वारगेटला, शिवाजीनगरला राहत होतो आधी, नंतर स्वारगेटला राहायला आलो. बसने जायचो मॉडर्नला. बसमध्ये सुद्धा सगळ्या ज्या म्हणजे मावशी म्हणायचा तो मोठ्यांना, तर त्या मावशी कोणी असतील कॉलेजला जाणाऱ्या त्यांच्यासाठी जागा बिगा धरून ठेवायचा. ही बस मावशी बस करून सगळ्यांना जागा द्यायचा बसायला. असा पहिल्यापासूनच तो हे होता. माझे वडील माळीनगर शुगर फॅक्टरीमध्ये अकाउंटंट म्हणून होते. त्यांचं BCom आणि LLB हे एज्युकेशन होते. आणि जेव्हा ते रिटायर झाले पुण्यामध्ये तेव्हा ते शेती महामंडळामध्ये सर्वात उच्च पदावर चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर हे होते. ही लिव्ड फॉर 94 years हॅपीली. त्याचप्रमाणे माझी आई, जिचं एज्युकेशन MA पर्यंत झालं होतं, MA मराठीमध्ये होतं, लिटरेचरमध्ये होतं, तिला पु ल देशपांडेंसारख्या, कुसुमाग्रजासारख्या लोकांनी शिकवलं आहे. त्यामुळे तिचे संस्कार टोटल वेगळे होते, पूर्णपणे वेगळे होते आणि त्याचा मला नेहमीच फायदा होत गेला. मला एन्करेजिंग पॉईंट हा आई असायचा, कारण वडील फिरतीवर जायचे. जिथे जिथे शुगर इंडस्ट्रीजचे शेती आहे तिथे त्यांना जायला लागायचं, त्यामुळे बाहेरगावी जायचं त्यांचं जास्त
प्रसंग होता आणि त्यामुळं आईबरोबर मी असायचो. मग आईकडून शिक्षण, त्याचप्रमाणे आईकडून शिकवणी आणि आईकडून झालेले संस्कार हे आज मला खूपच अजूनही मदत करतात आणि माझ्या या प्रवासामध्ये मला सहाय्य करतात. सर्वात लाडका आईचा होता तो विनोद. लहानपणापासून कधी नाही काहीही केलं ना की अरे देवाला नैवेद्य ठेवायचा नाही, आई मला पाहिजे, की आई आपली त्याला द्यायची खायला. आईचा किस्सा एखादा असा आहे की मी जो विसरूच शकत नाही. कधीही मी माझ्या मुलांना, माझ्या फॅमिलीला पण सांगत असतो. तो म्हणजे मला जेव्हा मी माझा उद्योग सुरू केला तेव्हा पहिल्यांदा उद्योग सुरू करतो आहे, घरामध्ये पहिल्यांदा उद्योग सुरू करतो आहे. सगळ्यांना माहिती होतं, घरच्यांना माहिती होतं, पण पैशाचं काय, पैसे तर काही कोणी लगेच देत नाही. मग आई म्हटली तू काळजी करू नको, आपण त्याच्यामध्ये उपाय काढू. आई एन्करेजिंग होती, मला खूप सहाय्य करायची. तिने तिच्याकडच्या सोन्याच्या बांगड्या माझ्यासाठी विकल्या आणि त्या पैशातून मला धंदा सुरू करायला प्रोत्साहन दिले. शालेय जीवन आणि कॉलेजचं जीवन यात जमीन आसमानाचे अंतर असते. तारुण्याच्या उंबरठ्यावर उभा असताना मनुष्य स्वभावाची कसोटी लागणारे हे जीवन म्हणजे भविष्यातील योजना आखण्याचा काळ आणि भावी आयुष्यातील स्वप्न देखील याच काळात बघितली जातात. SSC झाल्यानंतर BSc करायचं असं मी ठरवलं आणि आमच्या सगळ्या मित्रांबरोबर, घरच्यांबरोबर चर्चा करून ठरलं गेलं. आणि मला केमिस्ट्रीमध्ये थोड्याशा टेक्निकल गोष्टींची आवड होती. शाळेमध्ये टेक्निकलला जाता नाही आलं, त्यामुळं BScच घ्यायचं आणि BSc घेऊन पुढं काय करता येईल ते बघायचं. त्यामुळं मग आम्ही BScला गेलो. BScला कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतली. कॉलेजमधलं विश्व हे शाळेपेक्षा उलटंच होतं. म्हणजे एकतर जॉईंट सगळं ॲक्टिव्हिटीज असायच्या. मला स्पोर्ट्समध्ये ICSR हे निवडलं गेलं, म्हणजे इंटर कॉलेजिएट स्पोर्ट्स रिप्रेझेंटेटिव्ह. त्या निमित्ताने मला युनिव्हर्सिटी, सगळ्या युनिव्हर्सिटीत ऑल ओव्हर इंडिया फिरायला चान्स मिळाला आणि त्याच्यामुळे खूप चांगलं एक्सपोजर मिळालं तिथपासून. 1976 सालापासून आम्ही मित्र. मुलाचे पाय पाळण्यात दिसतात असं म्हणतात. आम्हाला मात्र विनोदचे पाय आणि विनोद हे 76 साली कॉलेजातच दिसले. एक अतिशय पारदर्शी, उदार, गुणी पण तितकाच इंटेलेक्ट असा हा मुलगा आहे. विनोद पटकोटवार 1975 पासून माझा मित्र. कॉलेजमध्ये असताना आमची दोस्ती तयार झाली. त्याच्यानंतर कॉलेजमध्ये असताना तो ICSR म्हणून निवडून आला. ICSR निवडून असताना त्याच्या नेतृत्वाची कसोटी लागली. दोन्ही पार्टींना एकत्र घेऊन काम करणे हे त्याच्याकडनं शिकलो. ICSR ही तेव्हाची इलेक्शनमधली सगळ्यात उच्च पदवी होती, पण विनोदने त्याचा गर्व नाही कधी केला. उलट कॉलेजला निरनिराळ्या खेळामध्ये अधिकाधिक भाग कसा घेता येईल आणि आम्ही अधिकाधिक यशस्वी कसे होऊ यासाठी त्यांनी खूप प्रयत्न केले. मग आम्ही नाटकात भाग घेतले, नाटकं केली. पुरुषोत्तम करंडकमध्ये मी भाग घेतला. विनोदनी माझ्याबरोबर एका नाटकात काम केलं होतं. मी म्हटलं आता विनोदबरोबर नाटकात काम करायचं नाही, कारण सगळा भाव विनोदच खाऊन जातो. इतकं त्यांनी चांगलं काम केलं, पहिल्यांदाच काम केलं, पण इतकं चांगलं काम केलं. यू मस्ट डाय नावाच्या नाटकामध्ये पुढाऱ्याचं काम केलं होतं. अफलातून पुढारीचा आधार केला त्यांनी. म्हणजे जो माणूस प्रामाणिक असतो, जो कष्ट करतो, ज्याची प्रत्येक गोष्टीकडे बघायची एक पॉझिटिव्ह वृत्ती असते, तो माणूस कुठलीही गोष्ट व्यवस्थित करू शकतो हे विनोदकडे बघून करतो. BScचा अभ्यास करता करता काही विषयामध्ये मला असा खूप इंटरेस्ट यायला लागला की फॉर एक्झाम्पल ऑर्गॅनिक केमिस्ट्री म्हणा किंवा इनऑर्गॅनिक केमिस्ट्री म्हणा, की जे मला वाटायला लागले की अरे ह्याच्यामध्ये काहीतरी आहे. ह्या गोष्टी आपण जर का पुढं नेल्या तर बऱ्याचशा गोष्टी आपल्याला इझिली करता येण्यासारख्या आहेत आणि ज्याचा म्हणजे नुसतं मला नाही तर सगळ्यांनाच फायदा होऊ शकतो. तर या हिशोबाने मग मी BSc व्यवस्थितपणे पूर्ण केलं. फर्स्ट अटेम्पमध्ये पास होणाऱ्यांमध्ये हार्डली तेव्हा आम्ही 30% लोक होतो. त्याच्यामध्ये फर्स्ट अटेम्पमध्ये पास झालं आणि मग माझा पुढचा जीवन प्रवास सुरू झाला. त्याच्यामध्ये पुढं जाताना मग मी थोडंसं मार्केटिंगचा अभ्यास करायचा म्हणून IMDRला ॲडमिशन घेतली आणि IMDRला
ॲडमिशन घेतल्यानंतर मार्केटिंगची चांगली पुस्तकं मला सुदैवाने बघायला मिळाली, वाचायला मिळाली, अभ्यास करायला मिळाली. आणि मग मी माझं मार्केटिंगचं थोडंसं स्किल वाढवत गेलो की जेणेकरून पुढं मागं मला फायदा होईल न होईल माहीत नव्हतं, परंतु फायदा नक्की होईल हे एक कॉन्फिडन्स होतं, एक पॉझिटिव्हिटी होती. कॉलेजमध्ये काही प्रोफेसर लोकांबरोबर माझी चांगली जमली होती, म्हणजे रॅपो चांगला झाला होता. ते मला व्यवस्थित ओळखायचे, पूर्णपणे माझ्याशी बोलायचे. माझ्या विचारांमध्ये आम्ही एकमेकाला विचारायचो. मी तर 10 प्रश्न विचारायचो, तेव्हा ते उत्तर द्यायचे आणि त्यांची उत्तरं आलेली मला आजही आठवत आहेत. आमचे बेलसरे सर म्हणून होते, दुसरे एक देशपांडे सर म्हणून होते. त्यांनी काही गोष्टी अशा सांगितल्यात मला, एस्पेशली ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये, की त्या आजही मी विसरू शकत नाही. ते म्हटले, तू ज्या गोष्टी करतोस या शिक्षणाच्या हिशोबाने त्याला काही अर्थ नाही आहे. तू प्रॅक्टिकल काय करतो आणि ह्याचा ॲडव्हान्टेज कसा घेऊ शकतो ह्याचा तू नेहमी विचार करत राहा. ह्या विचाराने जर का पुढं गेलात तर तुम्हाला पुढं व्यवस्थित स्पीड पकडता येईल. जीवनाचं स्पीड म्हणतो त्याला, तो तुम्हाला पकडता येईल. आणि एका ठिकाणी तर असं आलं की मला एका केमिस्ट्रीच्या ह्याच्यामध्ये मार्क भरपूर मिळू शकतात, तर मला 100पैकी 100 मार्क त्यांनी दिले होते. पण मला म्हटले, तुला कोणाची नजर लागू नये म्हणून मी तुला 98 मार्क देतो, असे म्हणून त्यांनी माझे 2 मार्क कमी केले त्यावेळेस आणि 98 मार्कावरती मला ठेवलं होतं. आणि असा आमचा खूप चांगला संबंध होता. मला घरी बोलवायचे, माझ्या घरी यायचे. म्हणजे बरेच शिक्षक आहेत की आम्ही जे एकमेकाच्या घरी गेलेलो आहे, चहा पिलेला आहे, गप्पा मारलेल्या आहेत आणि त्यांच्याकडून खूप जेवढं काही त्यांना देता येईल तेवढं त्यांनी मला नॉलेज द्यायचा प्रयत्न केला आणि तो मी घ्यायचाही प्रयत्न केला. आणि अशा तऱ्हेने माझं कॉलेज जीवन खूप आनंदात गेलं, खूप आनंदात गेलं. काय केलं नाही मी शेवटच्या वर्षी, सगळ्या ॲक्टिव्हिटी केल्या जेवढ्या काही करता येण्यासारख्या तेवढं. मित्रपरिवार पण त्याचा खूप मोठा होता, शाळेपासूनच होता. अगदी सगळ्या मित्रांच्या घरी जायचा, मित्रांच्या बरोबर जेवण खाण चालू असायचं. एकदा तर असं झालं होतं की आईला माहिती पण नव्हतं की तो कोणाच्या मित्राकडे गेला आहे आणि आम्ही आपलं सगळं शोधत बसलो, कुठे गेला शोधत बसलो. मग नंतर आईने आपल्या शाळेमधनं मित्रांचे नंबर घेतले, फोन पत्ता घेतला, मग शोधून काढलं. तर मग तो एका मित्राकडनं जेवून घरी येत होता. हा हळूहळू स्वभाव माझा तसा अगदी शांत, टू मच शाय होतो. खूप लाजून असायचो मी, कोणाशी बोलणं नाही, काही नाही. मग हळूहळू जेव्हा माझी मित्रमंडळी वाढत गेले, जेव्हा त्यांना आम्हाला एकमेकाबद्दल समजायला लागलं, एकमेकाच्या घरी जाणं झालं, नंतर इतकं झालं की मी घरी नसतानाही ते घरी जायचे. इतकं आमचं त्याच्यामध्ये रिलेशन झालं, चांगलं स्ट्रॉंग बॉन्डिंग झालं. कॉलेजला असताना सुद्धा त्याचा भरपूर परिवार होता. सगळे मित्र आपले नेहमी घरी असायचे, घरी यायचे, जेवायचे, खायचे, हक्कानी अगदी सगळे मित्र. अजूनही त्याचे ते शाळेचे मित्र, कॉलेजचे मित्र आहेत. आम्ही त्याच्या घरी जायचो तेव्हा पण त्याच्या घरातले वातावरण हे अतिशय खूप खेळकर असायचे. त्यामुळे आम्हाला तिथे गेल्यानंतर सुद्धा एकदम घरच्यासारखे वाटायचे. कॉलेजातली ती मैत्री, तेव्हाचा निरागसपणा हा पुढे राहत नाही. विनोद बाबतीत असं घडलं नाही. तो निरागसपणा, तो लोभसपणा, दुसऱ्याचा विचार करण्याची वृत्ती, शत्रूला सुद्धा मित्र करून घेण्याची त्याची एक असलेली कला, प्रत्येकावर एक चांगली छाप काढण्याचं त्याचं कला कौशल्य, आणि ह्या सगळ्यामध्ये एक अत्यंत प्रामाणिक आणि हळूवार मन, असा हा विनोद धंद्यामध्ये सुद्धा त्यामुळेच यशस्वी झाला. कायम सतत सगळ्यांना मदत करणे हा त्याचा गुणधर्म विशेष आहे. कोणत्याही क्षणी, कोणत्याही दिवशी, कधीही त्याला हाक मारली तरी तो पुढे होणारा हा माझा मित्र कायम सर्वांना मदत करत आलेला आहे. शाळेमध्ये असताना माझी एक इच्छा होती की आपण देशासाठी मिलिटरीमध्ये
किंवा आर्म फोर्समध्ये किंवा कुठेतरी जावं. आमचे बरेच मित्र नेव्हीमध्ये होते, काही एअरफोर्सला होते, काही आर्मीमध्ये होते. मला असं वाटायला लागलं की अरे आपण पण काहीतरी देशासाठी करावं, कुठेतरी जावं. परंतु घरी आईवडिलांना मी एकटा असल्यामुळे त्यांनी मला सांगितलं की तू त्या फंदात पडायचं नाही, तू आम्हाला इथे पाहिजे. त्यामुळे तो विषय तिथे तसा सगळ्यांच्या हिशोबाने संपला. मग मी माझी इच्छा ती NCCमध्ये जाऊन पूर्ण करायचं ठरवलं. आणि NCCमध्ये माझं रेकॉर्ड आहे माझ्या एका मित्राबरोबर की आम्ही जॉईन झालो ॲज अ कॅन्डिडेट म्हणून आणि एका वर्षामध्ये वी बिकम अंडर ऑफिसर, म्हणजे सगळ्यात हायेस्ट पोस्ट ऑफ द NCC ती आम्हाला एका वर्षामध्ये मिळवता आली. म्हणजे एवढं आमचं त्याच्यात डेडिकेशन होतं. आणि मला सांगायला आनंद होतो की माझं सिलेक्शन तेव्हा RD परेडसाठी म्हणजे रिपब्लिकन डे परेडसाठी झालं होतं. परंतु परत घरच्यांनी आईने सांगितले की नाही तू दिल्लीला वगैरे जायचं नाही, पुण्यातच राहायचं, ते तसलं काही मला चालणार नाही. म्हटलं ठीक आहे बाई. आई होती एज्युकेटेड, तिला इच्छा असेल मनातून, पण म्हटली नाही एकुलता एक मुलगा आहे, त्यावेळेची कंडिशन वेगळी असायची, म्हणून त्यांनी आम्हाला घरीच राहायला सांगितलं. आणि मग आम्हाला काही त्याचं सुखदुःख नव्हतं, फक्त वाटत होतं अरे RD परीक्षेला सिलेक्ट झालं तर लोक त्याच्यासाठी धडपड करतात आणि नॅचरली मी सिलेक्ट झालो तर नाही जाता येत. काळाचा महिमा म्हणा. विनोद आणि माझे संबंध हे अनेक वर्षापासून, बालपणापासून, बालवाडीपासून आणि कॉलेज जीवनापर्यंत सतत राहिलेले आहेत. आम्ही एकमेकांना अनेक वेळा अडीअडचणीत जो धीर दिलेला आहे त्यांनी मला दिलेला आहे, मी त्याला दिलेला आहे. आणि मैत्रीचे जे हळूहळू घनिष्ठ संबंध आमचे मोठेपणापर्यंत राहिलेले, आज या वयापर्यंतसुद्धा आम्ही एकत्र आहोत. विनोदजी व माझा परिचय साधारणतः 32-33 वर्षांपूर्वीपासूनचा आहे आणि तो तेव्हापासून वृद्धिंगतच होत आहे. विनोदजींची खासियत अशी आहे की ते एखादी गोष्ट सुरू केली की अत्यंत व्यावसायिक पद्धतीने पूर्णत्वाला नेतात. त्याचा स्वभाव जो आहे पहिल्यापासूनच व्यावसायिक दृष्टिकोन त्याच्यामध्ये दिसत होता आणि छोटे छोटे अनेक व्यवसायाचे विचार त्याच्या डोक्यात होते. शिस्तप्रिय, मर्यादाप्रिय, सेवाभावी अशा अनेक कौशल्यांनी परिपूर्ण असणारे विनोदजी म्हणजे व्यावसायिकतेचे उत्तम उदाहरण आहे. शिस्तीबद्दल जेव्हा आपण बोलतो, एक जनरल सगळ्यांना माहिती असलेली त्याची व्याख्या आहे, परंतु पाळण्यात येणाऱ्यांची संख्या खूप कमी, पर्सेंटेज वाईज सिंगल डिजिटमध्ये असेल. शिस्त म्हणजे काय? पाहिजे ती वस्तू पाहिजे त्यावेळी पाहिजे त्या ठिकाणी मिळणे ही शिस्त माझ्या हिशोबाने आणि सगळ्यांच्याच हिशोबाने. मग ते घर असो, नाहीतर आपलं मॅन्युफॅक्चरिंग युनिट असो, नाहीतर आपलं ऑफिस असो. शाळा आणि कॉलेजमध्ये असताना विनोदजींनी छोटे छोटे उद्योग केले. शिवाय आईला देखील लघु उद्योगात मदत केली. यामुळे त्यांच्यावर आपोआपच व्यवसाय कसा करावा याबद्दलचे संस्कार होत गेले, व्यवहार ज्ञान कळत गेलं आणि याचा फायदा त्यांना स्वतःचा उद्योग स्थापन करण्याकरता झाला. मी शाळेमध्ये असताना काही व्यवसाय करायचा प्रयत्न केला व कॉलेजमध्ये आल्यानंतर त्याची पूर्तता पण केली. ग्राहकाची मानसिकता ही काय आहे व कशी असावी व आपण कशी ओळखायची आणि त्याचा फायदा कसा घ्यायचा हे मी कॉलेजमध्ये असताना शिकलो. त्याच्यासाठी म्हणा किंवा परिस्थितीनुसार मी दिवाळीमध्ये फटाके विकायचो. माझ्या एका मित्राची फॅक्टरी साबण बनवायची होती, स्नो व्हाईट, पंकज मेहता म्हणून. त्याच्याकडून साबण घेऊन ते साबण कॉलनीमध्ये पहिले, मग जवळपासच्या एरियामध्ये असं हळूहळू विकत धंदा म्हणजे काय हे समजावून घेण्याचा मी प्रयत्न करत होतो आणि मला त्याच्यामध्ये यश येत होतं. तो समजत होता की कसं वागायला पाहिजे, कसं करायला पाहिजे. उदाहरण द्यायचं तर सोपं उदाहरण मी नेहमी देत असतो की एखाद्याने तुम्हाला दिवाळीमध्ये एखाद्या गोष्टीचा भाव विचारला. समजा आपट बार आहे, तर आपट बार केवढ्याला देतो रे बाबा तू असं म्हटलं की लक्षात येतं की या माणसाला आपट बारचा भाव माहिती आहे. मग त्याला जो भाव माहिती आहे त्याच्या एक्सपेक्टेशनपेक्षा 10% जरा तुम्ही कमी भाव सांगितला तर तुम्ही वेनमध्ये गेलात, तुम्ही जिंकलात. मग ते 10 पैसे पुढच्या व्यवहारामध्ये कसे वसूल करायचे
हे तुम्ही गणित मांडायचं, हे त्याला परत सांगायची गरज नाही किंवा त्याच्याशी बोलायची गरज नाही. तर अशा तऱ्हेने लोकांची, ग्राहकाची मानसिकता मी हळूहळू शिकत गेलो. म्हणून मला मार्केटिंगमध्ये पण इंटरेस्ट होता. आणि आई जेव्हा माझी सोशल वर्क करायची, ती काँग्रेस फ्रंटमध्ये महिलांची अध्यक्षा होती, तर तिला एक जिद्द होती की आपण महिलांसाठी काहीतरी करावं. तिने जवळजवळ माझ्यासमोर 100 महिलांना मशीन घेऊन दिले होते, हँड मशीन, नंतर पॅडलवाले मशीन, आणि त्यांना उद्योग पण दिला होता. अमेरिकेमध्ये हँडग्लोव्ज राखतात, ते यूज अँड थ्रो हँडग्लोव्ज असतात. त्यावेळची गोष्ट सांगतो मी, 30-35 वर्षापूर्वीची. तर तिथे ह्यूज रिक्वायरमेंट्स असायच्या. ह्यूज म्हणजे ते म्हणायचे शिप भरून कंटेनर पाठवा. आणि एक जण असाच मध्ये मिळाला होता की जो आमच्या आईला म्हणायचा की तुम्ही या महिलांकडून आम्हाला हँडग्लोव्ज म्हणजे ग्लोव्ज लागतात ते बनवून दिलेत, तर रॉ मटेरियल आम्ही देऊ तुम्हाला, त्याच्याबरोबर मशीन पण देऊ, पण तुम्ही आम्हाला या क्वालिटीचं बनवून द्यायचं. तर असं करत करत आमच्या घरी एक मोठी 10 बाय 10ची खोली नुसतं फिनिश कंपोनंटनी भरलेली असायची, ग्लोव्जनी भरलेली असायची. मग ते लोक यायचे, ते टेम्पोमधून घेऊन जायचे आणि एक्सपोर्ट करायचे. साधारण 10वी 11वी किंवा त्याच्या आसपास वय हे असं असतं की आपल्याला काय करायचं हे त्या काळात तर फारसं नक्की नव्हतं खरं सांगायचं. पण तरी विनोदच्या डोक्यात आपल्याला काय करायचं आहे हे नक्की असावं. कारण साधारण 1982 साली घरातून त्यांनी रबर मॅन्युफॅक्चरिंगचा व्यवसाय चालू केला. डेफिनेटली सुरुवात छोट्याच प्रमाणात झाली, कुठून तरी मशीन आण, कोणाकडून तरी काम आण, त्याला करून दे. त्याच्यापासून त्यांनी धंद्याचं आणि रबर इंडस्ट्रीचं प्रत्यक्ष शिक्षण घेतलं. माझ्या या व्यवसायामध्ये पडायला कारणीभूत असलेले माझ्या वडिलांचे मित्र जे TJ पॉल म्हणून होते, त्यांनी मला माझं BSc झाल्या विचारलं की तुला काय करायची इच्छा आहे, काय करणार आहेस. आम्ही त्यांच्याकडे गेलो होतो तेव्हा. तर मी म्हटलं मग असं अजून काही ठरवलेलं नाही आहे. तर ते म्हणे तसं नाही, तुला मी करतो बरोबर व्यवस्थित. म्हणून त्यांनी मला एका रबर इंडस्ट्रीमध्ये अनुभव घ्यायला पाठवलं. आणि माझी BScची परीक्षा झाली होती, प्रॅक्टिकल्स अजून व्हायचे होते, आणि मी त्या कंपनीमध्ये अनुभव घ्यायला म्हणून गेलो. आणि नंतर माझं तिथे त्यांच्याशी, कंपनीच्या ओनरशी इतकं चांगलं जमलं की मी त्यांना सांगितलं की आता मी माझा स्वतःचा व्यवसाय चालू करतो. तर त्यावेळेस त्यांनी मला ऑफर दिली की नाही, तुला मी पाहिजे तर 50% पार्टनरशिप देतो. तर मी म्हटलं नको सर, असं काही करू नका, त्याच्यापेक्षा माझी इच्छा आहे की मी स्वतः काही करावं. तर त्याप्रमाणे तुम्ही मला तशी मदत केली तर फार उत्तम होईल. मग त्यांनी त्यांच्याकडचं एक जुनं मशीन मला कामासाठी म्हणून दिलं, आणि तिथून माझी या रबर इंडस्ट्रीशी सुरुवात झाली.